सचिन भाऊ चिंचोडे यांचा सत्कार दत्ता शिंदे करतील। मी दत्ता शिंदेंना विनंती करतो की त्यांनी सचिन भाऊ यांचा सत्कार करायचा आहे। उपमहापौर श्री सचिन भाऊ चिंचोडे। खूप खूप धन्यवाद। मान्यवरांना विनंती करतो की त्यांना स्थानबद्ध व्हायचं आहे आणि शेवटच्या मॅचचा आनंद घ्यायचा आहे। हॅलो, दोन्ही टीमला विनंती आहे, ॲक्वामरीना आणि नम्रता ग्लोरिया टीमला विनंती आहे की त्यांनी एक एक प्लेयर इथे पाठवायचा आहे आपला। आणि हा फायनलचा सामना 5 ओव्हरचा खेळवला जाईल, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। फायनल मी ग्राउंडच्या बाजूला जेवढे पण प्रेक्षक आहे, प्लेयर्स आहेत, त्यांना विनंती करतो ग्राउंडच्या बाजूला जे पण असतील त्यांनी बसून घ्यायचं आहे। वो होने दे, अभी चलने दे, अभी कुछ मत बोल, तू इधर भाऊ बैठे, बड़े बड़े लोग बैठे, अभी तू मुझे कुछ मत बोल। लवकरात लवकर अंपायरनी ताबा घेऊन सामना सुरू करायचा आहे। आपल्याकडे वेळ फार कमी आहे। हॅलो, मी कमेंटेटरला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यायचं आहे। अंपायर, कमेंटेटर, अरे सॉरी, हॅलो, आगतम स्वागतम सुस्वागतम। नमस्कार सर्वांचं। या गोड शेवट असणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर श्री दीपक मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य सोसायटी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहतोय। अंतिम टप्प्यामध्ये नक्की स्पर्धा पोहोचली आहे आणि आता पाहूया फायनल सम्राट मात्र इथे कोण बनणार आहे। पंचांचा इशारा लेट्स प्लेचा येणार आहे, तत्पूर्वी मी वेळ सांगेल, टाइम सांगेल। एका बाजूला स्ट्राईक एंडवरती आपण पाहिलं तर पंकज आणि दुसऱ्या बाजूला प्रणिल। गोलंदाजी मार्कवर भूषण। पंचांचा इशारा येतो आता लेट्स प्ले। हा सामना देखील 5 षटकांचा असणार आहे। हा, आणि एक मिनिट पंच, मॅच सुरू करण्या अगोदर कॅप्टन्स पर्यंत सूचना आम्ही पोहोचवतोय। अंपायर्सचे डिसिजन शेवट असतील। कुठल्याही प्रकारचा वादविवाद मैदानाच्या आतमध्ये चालणार नाही। पंचांसमवेत जो संघ चर्चा करेल त्याची चर्चा आयोजक कमिटी नंतर करेल। तर पंचांचा इशारा येतो लेट्स प्ले। डावाला आपण करूया सुरुवात। या सामन्यामध्ये वेळ मात्र कुठलीही दिली जाणार नाही, फक्त फायनलची मजा। दोन्ही टीम, चला विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया। लाईट, समोरची जी लाईट आहे ना ती बंद करूया। अरे हा, समोरची लाईट बंद केल्यावर मला वाटतं व्यासपीठावरती देखील अंधार होईल। चालेल आम्हाला, बरोबर ना? चालेल, कारण खेळाडूंना त्रास होता कामा नये। स्वतः दीपक भाऊने देखील सांगितलं लाईट बंद केली तरी चालेल। लाईट्स मॅन, विनंती असणार आहे तुम्ही जिथे कुठे असाल संपर्क करा, लाईट बंद करा, कारण खेळाडूंना अडथळा त्रास मात्र नको। पंच आपण पाहतोय योगेश मलकेजी आणि राहुलजी लाटे यांच्या माध्यमातून पंचांची देखील भूमिका आपण पाहतोय। योगेशजी मलके 2 दिवसापूर्वीच आपण पाहिलं तर पंढरपूरचा दौरा त्यांच्या माध्यमातून आपण पाहिला, आणि राहुलजी लाटे मुंबईवरतून रिटर्न। पंचांचा इशारा लेट्स प्ले। जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी। यावेळेस पहिल्या षटकावरती टप्पा मात्र सुरेख आहे, टप्पा मात्र सुरेख आहे। एक उंचपुरा तगडा ताकदवान गोलंदाज
जो गोलंदाजी मार्कवर आहे. पाहू शकतो आपण फलंदाजांना प्रश्न विचारला पहिल्या चेंडूवरती, उत्तर मात्र देता आलं नाही. निर्धाव चेंडूने सुरुवात केली गेली. तमाम क्रीडा रसिकांचा, प्रेक्षकांचा, मान्यवरांचा, मित्रपरिवारांचा, लहान लहान चिमुकल्या बाळांचं आणि महिला भगिनींचं देखील हार्दिक असं स्वागत. यावेळी देखील बॉटम हँडचा चांगला वापर तिथे आपण पाहू शकतो. पहा 2 टप्पे घेऊन चेंडू अगदी मिड ऑफच्या खेळाडूच्या हातामध्ये जाईल. सिंगल आली. अकाउंट इथे आपण पाहिले तर ओपन केलं गेलं. 1 धाव 1 अंक मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा. दोन्ही टीम्सचे एक खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील उपस्थित होत आहेत. इथे मात्र हा चेंडू काहीसा खाली राहतो. एक चांगला अंदाज घेऊन फलंदाजी मात्र करावी लागणार आहे. एक महत्वाची सूचना मी देतोय, लहान लहान मुलांना आपापल्या जवळ ठेवा. लक्षात ठेवा, समोरच्या दिशेने गेट ओपन आहे. मग लहान मुलांना फक्त तेवढंच पाहिजे, आई वडिलांचं लक्ष नाहीये, आपण कुठेतरी पळ सुटूया, खेळूया. आमचे इरफान भाई हे देखील गेले 2 दिवस त्यांचा देखील गोड आवाज आपण ऐकतोय. यावेळेस इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर्स, चलती का नाम गाडी, चेंडू फरार, धावा मिळतील 4, चौकार. थँक्यू, धन्यवाद. पाहू शकतो आपण एका बाजूला ॲक्वा मरीन आहे तर दुसऱ्या बाजूला नम्रता ग्लोरिया. इथे जिंकावं मात्र कुणी, परंतु मन मात्र सर्व खेळाडू जिंकणारच. फायनल तर एक संघ जिंकणारच आहे, परंतु प्रेक्षकांची मन जिंकणारे देखील खेळाडू सर्वच आहेत. जिंकणार प्रत्येक जण आहे, परंतु गेम चेंजर मात्र कोण असेल, ज्या खेळाडूवरती सर्वांची नजर असेल. यावेळेस बॉटम हँडचा पुन्हा एकदा चांगला प्रहार. ओहो, हसते हसते कट जाय रस्ते, ये रास्ते है 4 के 4 धावा. पहिल्या षटक हे पॉवर प्लेच आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. 9 धावा जधाव फलकावती. त्यानंतर आपण पाहिलं तर पहा नजाकत देखील शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिली. षटकाची मात्र इथे समाप्ती होणार आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धफलकावरती आपण पाहतोय 10 धावा आहेत. इरफान भाई, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, 10 रन स्कोर कार्ड के ऊपर है. क्या कहेंगे, ये फाइनल का मैच कौन सी टीम का पलड़ा भारी होगा? कुछ कहा नहीं जाएगा सर, क्योंकि सभी टीमों को पछाड़ कर 2 टीमें फाइनल में पहुंची हुई है. कांटे का मुकाबला होगा 2 टीमों के बीच में. पहले ओवर में 10 रन आते हुए आने वाले 4 ओवर खेल बचा होगा. इन आने वाले 4 ओवर में चाहिए कि कितना रन बटोरेंगे, क्योंकि पहला जो ओवर किया यहाँ पर गेंदबाज भूषण ने बहुत बढ़िया लाइन और लेन से थी. जो अंतिम गेंद पे चौका लगा था, राष्ट्रीय 2 गेंदों पे 2 चौके आए थे, उसी के कारण जो रन रेट है छलांग मार के सीधा 10 रन पे पहुंचता हुआ. और यहाँ पर पावर प्ले का भी ओवर समाप्त होता हुआ. अब 5 खिलाड़ी जो तीसरे घेरे के बाहर रहेंगे, मनोज और अगला ओवर लेकर आते हुए इनका सामना करेंगे प्रणील, क्योंकि जो पिछला जो मुकाबला था प्रणील ने बहुत घातक बल्लेबाजी की थी, क्योंकि एक ओवर में 25 रन बनाए थे उन्होंने. अभी देखना होगा किस तरीके से बल्लेबाज का स्वागत करेंगे गेंदबाज, क्योंकि दोनों टीमों को यहाँ पर फाइनल मुकाबला है. आज के दिन का अंतिम मुकाबला इस लीग का. फिर मैं तैयार गेंदबाजी के लिए मनोज और 2 विकेट से. ओ बढ़िया गेंद यहाँ पर मनोज की प्रणील के लिए. थोड़ा सा गेंद टप्पा खाने के बाद सर, पिछला जो 2 मैचेस देख रहे हैं, टप्पा खाने के बाद गेंद ऊंचाई प्राप्त करने में थोड़ा सा दिक्कत होती हुई गेंद को, क्योंकि थोड़ा सा ऐसा वातावरण जो क्लाइमेट जरा चेंज होता हुआ, ड्यू जरी से पड़ती हुई, इसी कारण थोड़ा सा गेंद ऊंचाई हासिल करने में थोड़ा सा दिक्कतें होंगी. क्या कहेंगे आप इसके बारे में? और एक अच्छी गेंद इस मरतबा थोड़ा सा गेंद को पीछे किया था, थोड़ा सा पीछे लिया था. उसके बाद गेंद थोड़ा सा इस मरतबा हम कह रहे थे कि थोड़ा सा गेंद ऊंचाई नहीं लेती, लेकिन गेंदबाज कहते हैं कि हम गेंद को नीचे भी रख सकते हैं. हमारे अंदर स्किल है, इतनी एबिलिटी कि हम गेंद को ऊंचाई भी रख सकते हैं और गेंद को नीचे भी रख सकते हैं. फिर में तैयार गेंदबाजी के लिए मनोज और 2 विकेट से. उनका सामना करेंगे प्रणील. ओह क्या बढ़िया गेंदबाजी. फाइनल मुकाबला है ये. फाइनल मुकाबले में यहाँ पर बैक टू बैक 3 गेंदें डॉट होती हुई यहाँ पर प्रणील को. बहुत ही बढ़िया गेंदबाजी मनोज की. यहाँ पर घातक साबित होते हुए मनोज बल्लेबाज के ऊपर आक्रामक तौर से आक्रमण करते हुए मनोज के ऊपर गेंदबाज. पहले 3 गेंदें डॉट होती हुई. क्या है गेंद फाइनल ओवर क्या? हल्के हाथों से खेला शॉट. पॉइंट के बाद खिलाड़ी तैनात, मात्र 1 रन और 6 सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 11 रन. कोई नुकसान नहीं. दूसरा ओवर प्रगति पर है.
अगर इसी अंदाज में अगर आप बल्लेबाजी करेंगे तो लगभग आपका प्रोजेक्ट स्कोर 35 बताता हुआ। अब देखना होगा कि बल्लेबाजों को थोड़ा सा आक्रामक तो से यहाँ पर गेयर बदलना होगा। और पंकज ने खेला शॉट एक साइड में, गैप में गेंद जाती हुई सीमा रेखा की और यहाँ पर गेंद सीधा सीमा रेखा पार मिलेंगे पूरे 4। डीजे इज ऑन। अंतिम मैच है डीजे, थोड़ा सा आप चौकन्ना रहिएगा, चौके छक्कों की बरसात होगी इस मैच के अंदर। फ्री में तैयार मनोज उनका सामना करेंगे। पंकज एक अच्छा शॉट खेला था पंकज ने लेग साइड की ओर, देखना होगा इस गेंद पर किस तरीके से बल्लेबाजी करेंगे। कड़ा शॉट खेला लॉन्ग ऑफ के दिशा में, खिलाड़ी तैनात और कोई गलती नहीं और गेंद जाती सीधा सीमा रेखा पार। गुड ट्राई यहां पर, बहुत ही बढ़िया ट्राई, कहने में कुछ बिना परमिशन के फाइनल मैंने किया ना। बढ़िया यहाँ पर जो पिछला जो लास्ट की जो 2 गेंदें थी उस 2 गेंदों के ऊपर लगभग 10 रन आते हुए। बढ़ता हुआ इसको 2 ओवर के बाद 21 रन, कोई नुकसान नहीं। जो अंतिम गेंद पे छक्का लगा था लॉन्ग ऑफ की दिशा में, खिलाड़ी तैनात थे, अच्छा ट्राई किया था इन्होंने, अच्छा यानी गेंद को रोकने में सफल हो गए लेकिन बैलेंस आउट हो गया था थोड़ा, इसी कारण गेंद सीमा रेखा पार होती हुई। फिर एक बार गेंदबाजी के लिए नए गेंदबाज आते हुए दीपक, बढ़िया बल्लेबाजी की थी दीपक ने पिछले सेमीफाइनल मुकाबले में। वो कड़ा शॉट खेला डिफाइन लेगा और डीप स्क्वायर के बीच में से गेंद जाती हुई सीमा रेखा की ओर, लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है। मात्र 1 रन मिलता हुआ, इसी एक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 22 रन। तीसरा ओवर प्रगति पर है और बल्लेबाजी के लिए पंकज और प्रणील दोनों के बीच में। अब स्ट्राइक पर रहेंगे पंकज, देखना होगा किस तरीके से। अब पिछले लास्ट के 2 गेंदों में इन्होंने जो 2 बल्लेबाजी की थी उसी के कारण इस स्कोर कार्ड थोड़ा सा छलांग मारकर 22 रन तक पहुंचा था, क्योंकि मात्र 11 ही रन थे स्कोर कार्ड के ऊपर, उसी कारण एक जजमेंट बन चुका था। लेकिन अंतिम 2 गेंदों में बढ़िया बल्लेबाजी की थी इन्होंने। ओह अच्छी गेंद, अच्छा कमबैक दीपक का, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, हुनरमंद गेंदबाज है ये, चतुराई भरी गेंदबाजी करते हुए अनुभवी गेंदबाज अपने इस टीम के। थोड़ा बल्लेबाज से थोड़ा गेंद को दूर रखते हुए रोमांचक भरा मुकाबला, आज के दिन का अंतिम मुकाबला, फाइनल मुकाबला 2 टीमों के बीच में खेला जाता हुआ। टॉप पे चलेगी गेंद, हवा में है, क्या गेंद के पास पहुंचेंगे या नहीं देखना होगा। गेंद बहुत दूर, पहला रन तो पूरा करते हुए दूसरे रन के लिए दौड़ना लगाते हुए दूसरा भी रन पूरा करने में सफल होते हुए 2 के 2 बल्लेबाज, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट और इसी 2 रन से बढ़ता हुआ स्कोर। अभी देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी होगी। ओ कड़क शॉट सीधा गैप में गेंद जाती हुई, क्या गेंद को रोकने में सफल रही या नहीं, और बढ़िया फील्डिंग थी, पहले से गेंद को रोकने में सफल हुए थे लेकिन अंतिम समय पर सीमा रेखा पार होती हुई यहां पर गेंद पंकज के बल्ले से और एक बाउंड्री। बहुत ही बढ़िया यहां पर कमबैक किया अपनी टीम के लिए और इसी चौके से बढ़ता है स्कोर 28 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। मिस टाइम स्ट्रोक है, गेंद थोड़ा सा बहुत दूर होगी, लॉन्ग ऑन की खिलाड़ी तैनात थे लेकिन वो दूसरे के लिए दौड़ना चाहते थे लेकिन नकारा यहाँ पर, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को, परिणील ने नकारा पंकज को, इसी एक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 29 रन। तीसरे ओवर की अंतिम गेंद है, देखना होगा यहाँ पर किस तरीके से बल्लेबाजी करेंगे बल्लेबाज और किस तरीके से करेंगे गेंदबाजी। अभी तक तो जरा सा अच्छी गेंदबाजी होती हुई प्रति ओवर 10 रन के रन रेट से चलता हुआ यहाँ पर नेट रन रेट। उठाया गया शॉट, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में है, क्या खिलाड़ी उस गेंद के नीचे पहुंचे में सफल नहीं है, नहीं गेंद तो दूर थी यहाँ पर खिलाड़ी से। पहला रन पूरा सफल होता हुआ, पहले रन पूरा किया यहाँ पर, दूसरा रन भी पूरा करने में सफल होते हुए बल्लेबाज, इसी 2 रन से बढ़ता हुआ 31 रन, कोई नुकसान नहीं। अब यहाँ पर गेंदबाजों को चाहिए कि अभी
थोड़ा सा गेंद अच्छी थी गेंदबाजी करें, क्योंकि 3 ओवर में 31 रन हो चुके हैं। अगर इसी तरीके से बल्लेबाजी करेंगे प्रोजेक्ट स्कोर जो बनेगा 52। लेकिन अब यहाँ पर बल्लेबाज भी जो रहेंगे, अंतिम 2 ओवर बचे हुए हैं, 12 गेंदें शेष बची हुई हैं। अभी कोई विकेट यहाँ पर अभी तक लेने में कोई गेंदबाज सफल नहीं होता हुआ पहले 3 ओवरों में। अब आने वाले 2 ओवरों का खेल बचा हुआ है, आने वाले 2 ओवरों में किस तरीके से बल्लेबाजी होगी देखना होगा। अंतिम 2 ओवर का खेल बचा हुआ है, 12 गेंदों का खेल, और इन 12 गेंदों में देखना होगा किस तरीके से भी बल्लेबाजी और गेंदबाजी होगी। और तुषार अगले गेंदबाज आते हुए अपने स्पेल का पहला और टीम की ओर से चौथा ओवर लेकर ओवर द विकेट से उनका सामना करेंगे पंकज। ओह क्या बढ़िया गेंद थी, क्या बढ़िया गेंद थी, बहुत ही बढ़िया गेंद। चप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के पास गेंद जाती हुई, बल्लेबाज को थोड़ा सा चकमा दिया यहाँ पर गेंदबाज ने। रोमांचक भरा मुकाबला, आज का अंतिम मुकाबला, फाइनल मुकाबला। अभी देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करेंगे पंकज। 9 गेंदों में 18 रन बनाकर 200 के स्ट्राइक से बल्लेबाजी करते हुए। कड़ा शॉट खेला, काउ कॉर्नर के दिशा में खेला शॉट था, गेंद जाती हुई गैप में सीधा सीमा रेखा पार, मिलेंगे पूरे 4। अकवा ने टॉस जीता था, किया था गेंदबाजी का फैसला। नर्मदा ग्लोरिया ने बजड़िया बल्लेबाजी यहाँ पर बल्लेबाजों की ओर से पंकज करके खास 10 गेंदों में 22 रन, फ्री में तैयार। कदमों का इस्तेमाल किया था, गेंद जाती हुई गैप में पैर से गेंद को रोकने में सफल होते हुए, थोड़ा सा गेंद की गति को रोकने में सफल होते हुए यहाँ पर खिलाड़ी, क्योंकि अगर वो गेंद अगर रफ्तार से अगर जाती थी तो सीधा 4 रन हो सकते थे। खिलाड़ी तैनात बहुत बढ़िया यहाँ पर एफर्ट लगाया अपने टीम के लिए, 2 रन रोकने में सफल होते हुए यहाँ पर खिलाड़ी फ्री में तैयार। बल्लेबाजी के लिए पंकज, थोड़ा सा पर कुछ, क्योंकि अभी अंतिम और बल्ले का भारी किनारा लगा, गेंद जाती हुई फर्स्ट स्लिप के पास और खिलाड़ी तैनात है, मात्र 1 रन। बढ़िया फील्डिंग, बढ़िया थ्रो, डायरेक्ट थ्रो था, मैं तू में यहाँ पर देखना होगा रनर का चांस हो सकता है, लेकिन दूसरा रन भी पूरा होता हुआ। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 बल्ले के बाजू के बीच में। अगर बड़े शॉट्स ना आ रहे होंगे तो इक्का दुक्का से काम चलाते हुए, जहां पे 1 रन होना चाहिए तो दूसरा रन लेने में सफल होते हैं यहाँ पर बल्लेबाज। और स्कोर कार्ड में बढ़ता हुआ स्कोर 39 रन, कोई विकेट अभी तक गिरता नहीं, विदाउट लॉस 39 रन, और चौथा ओवर प्रगति पर है। अंतिम शेष 2 गेंदें बची हुई इस ओवर की, क्या देखना होगा किस तरीके से बल्लेबाजी करेंगे पंकज। उठाया गया शॉट, सीधा गेंदबाज सिर के ऊपर से लॉन्ग ऑफ की दिशा में, क्या खिलाड़ी आएंगे, पहली मर्तबा कैच छोड़ा लेकिन दूसरी में लेने में सफल। पंकज का विकेट गिरता हुआ, नए बल्लेबाज आएंगे मैदान के अंदर, देखना होगा कौन से बल्लेबाज आएंगे बल्लेबाजी करने के लिए। अंतिम गेंद इस ओवर की, दीपक है अगले बल्लेबाज, पंकज की जगह लेंगे। एक पंकज अपना काम करके जाते हुए अच्छी बल्लेबाजी की, 200 के स्टार्टर से बल्लेबाजी की थी पंकज ने। अभी देखना होगा 13 गेंदों में 26 रन बनाए, 10 गेंदों में 13 रन बनाकर खेलते हुए प्रनील, उनका साथ देंगे अभी दीपक। इससे बढ़ता हुआ स्कोर 39 रन। ये जो अंतिम गेंद है, इस गेंद पर एक बड़ा शॉट होना जरूरी है, क्योंकि अभी तक मात्र 8 रन आए थे और गेंदबाज को चाहिए गेंद को डॉट करने में सफल रहे, क्योंकि आज का फाइनल मुकाबला है, अंतिम मुकाबला आज के दिन का। खराब गेंद थी, गेंद हवा में, फिर भी एक गेंद खिलाड़ी के पास जाती हुई, कैच होगा और कैच बहुत दूर है पर सीमा रेखा लाइन, और इसी साथ और एक बैक टू बैक विकेट मिलेगी यहां पर। इसके बाद 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ, 4 होने के बाद बढ़ता हुआ स्कोर 39 रन, 2 विकेट लॉस। अंतिम 2 गेंदों में 2 विकेट लेने में कामयाब और गेंदबाज तुषार पालके का नफीतुल्ली गेंदबाजी की। और अंतिम ओवर का आंखों देखा सुनाएंगे मेरे साथ कमेंटेटर संदेश राठौर। धन्यवाद। आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। शेवटचा हा सामना
सर्व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. शेवटचे षटक घेऊन येत आहे आपल्यासाठी देवेंद्र. स्ट्राइक वरती प्रणील, नॉन स्ट्राइक वरती अजित. पाहूया काय होतंय. उचलून केलेला नाही लेग साइडच्या दिशेने, सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. याच 6 धावानंतर टीमचा वाढता स्कोर 45 धावा. 2 विकेट. शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. ओव्हर द विकेट मारा करत आहे देवेंद्र. प्रणील आतापर्यंत त्याला 3 मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहेत. तो सध्या स्ट्राइक वरती आहेत आणि शेवटचे 5 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. अतिशय अतितरीचा हा सामना. पाहूया काय होतंय. पुन्हा एकदा उचलून खेळायला लेग साइडच्या दिशेने 6 धावासाठी मारलेला हा फटका. शिवछत्रपतींचा 6वा, मिळत्या 6 धावा. धन्यवाद. या षटकारानंतर टीमची वाढती धावसंख्या ही 51 धावा. 2 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि देवेंद्र पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मारा करत आहे. प्रणील त्याने 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेले आहेत. शेवटची ओव्हर सुरू आहे. 4 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पुन्हा एकदा प्रणील स्ट्राइक वरती. देवेंद्र ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा खूप टप्पा टाकलेला आहे आणि त्याला त्याच सुंदर अशा रीतीने 6 धावा. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी प्रणील के बल्ले से. ऐसा ही सेमीफाइनल के अंदर मुकाबला चल रहा था. उसी समय पर ये बल्लेबाज ने उस ओवर पर 25 रन बनाए थे और यहाँ पर बैक टू बैक 3 गेंदों में 3 षटकार लगाने में सफल होते बल्लेबाज. बल्लेबाज कहते हैं कि बढ़िया बल्लेबाजी बल्लेबाज की ओर से. इसी एक छक्के से बढ़ता हुआ इसको 57 रन. और बढ़िया शॉट. यहाँ पर बल्लेबाज कहते हैं कि बैक टू बैक चौका लगाऊंगा. एक 3 छक्के और एक चौका लगाने में कामयाब. परों को खोल जमाना उड़ान दिखता है. डीजे परों को खोल जमाना उड़ान दिखता है. जमीन पर बैठ के क्या आसमान दिखता है. मिला है तुझे हुनर तो इसकी हिफाजत कर क्योंकि तुझे सारा जहां दिखता है. इस अंदाज से बल्लेबाजी, कड़क बल्लेबाजी यहाँ पर बल्लेबाज की ओर से जो महंगा साबित होता हुआ. जिस ओवर की जरूरत थी यहाँ पर बहुत यहाँ पर आक्रामक तो बल्लेबाजी होती हुई. पहले 3 गेंदों में 3 छक्के, उसके बाद एक और बाउंड्री. देखना होगा इस गेंद पर किस तरीके से बल्लेबाजी होगी. खराब गेंद थी, खराब गेंद थी. देखना होगा अंपायर का इशारा क्या होगा. आउटफील्ड अंपायर यहाँ पर वाइड गेंद देते हुए. जो भी अंपायर का फैसला होगा यहाँ पर बल्लेबाजों को मानना होगा. अंतिम फैसला अंपायरों का होगा. जो भी फैसला मानेंगे क्योंकि अंपायर सरपंच है. जो सरपंच इसे यहाँ पर फैसला लेंगे क्योंकि इसके ऊपर यहाँ पर बल्लेबाजों को मानना होगा. और एक वाइड गेंद. अंतिम के 2 गेंदे बची हुई हैं. लास्ट के 2 गेंदे. और एक कड़क शॉट. बढ़िया फील्डिंग. आप देखना होगा रणनीति किस तरीके से होगी. पहला रन तो पूरा होता हुआ दूसरे रन के लिए दौड़ेंगे नहीं. देखना होगा. और रन आउट के रूप में अगर विकेट आता हुआ. जिस रन की जरूरत थी, जिस ओवर की जरूरत थी टीम को, मुश्किल हालात में थी, जिम्मेदारी पूरी यहां पर प्रणील उठाते हुए इसी एक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर. और 63 रन, 63 रन. एक जरूरत है यहाँ पर क्योंकि 39 पर 4 ओवर थे. अंतिम गेंद इस इनिंग की. क्या इस अंतिम गेंद पर क्या बड़ा शॉट खेलेंगे. जिस ओवर की जरूरत थी 23 रन आते हुए इस ओवर के अंदर अभी तक 62 रन. लाइन से बैठ के और देखना अंपायर का इशारा क्या होगा. और ओवर की समाप्ति. अंतिम गेंद डॉट. और यहाँ पर जीत के लिए चाहिए. थोड़ा सा सफल हुए थे यहाँ पर बल्लेबाज प्रणील. उसी के कारण यहाँ पर अंपायर ने फैसला बदला अपना. वाइड सोच रहे थे बल्लेबाज लेकिन वाइड को नकारा. और यहाँ पर ओवर की समाप्ति. 5 ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 62 रन. जीत के लिए चाहिए 64 रन.
तर चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. धन्यवाद डीजे. 62 बनवल्या गेल्या जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. 3 फलंदाज नक्कीच गमावले परंतु इम्प्रेस केले प्रणिलने या मॅच मध्ये देखील. 16 चेंडूमध्ये 35 धावा, 3 खणखणी षटकार आणि 3 लाजवाब चौकार. परंतु समोरच्या संघाकडे देखील जर का आपण पाहिलं तर शंकर अरुचमी सारखा एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे ज्याच्याकडे मिस्टर 360 म्हणून देखील पाहिलं जातं. मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी, बॉल द्या, बॉल पंचांकडे बॉल द्या आणि बॅटर्स आणि फिल्डर्स क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. जास्त वेळ घेऊ नका. अरे ते लहान लहान मुलांना सांगा अजून तुम्हाला खेळायला मैदानाच्या आतमध्ये 10-15 वर्ष आहेत. मोठ्याला येऊ दे फिल्डिंगला. एक चांगली लढत, चांगली भिडंत आपण या शेवटच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. कारण आपण पाहिलं तर श्री दीपक मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त नक्कीच हा उपक्रम आपण या ठिकाणी पाहतोय. सोसायटी प्रीमियर लीग क्रिकेटचा धगधगता थरार. आणि अच्छा, मला वाटतं सर्वांना शुभेच्छा आपल्या खेळाडूंना देण्यासाठी. लहान लहान मुलं देखील मैदानाच्या आतमध्ये. परंतु लक्षात ठेवा फिल्डिंगला 11च थांबवा. आकाश भाऊ फिल्डिंगला 11च पाहिजेत. फलंदाज बॅटर्स ॲक्वा मरीना आपले देखील 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. थोडी घाई करणं गरजेचं आहे. बॉल दिला आतमध्ये. योगेश सर बॉल दिया क्या? हा 2 बॅटर्स 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. ठीक आहे, काहीसं मला वाटतं करेक्शन झालंय ना. पुन्हा एकदा काहीचं करेक्शन झालंय. आता मगाशी सांगितलं गेलं होतं 62, आता झाले 63 आणि जिंकण्यासाठी 64 धाव्यांची गरज आहे. हा सूचना अजून एकदा मी देतोय, लक्षात ठेवा. लहान लहान मुलांना आपल्या जवळ ठेवा. कारण थोड्या वेळापूर्वी एक छोटासा मुलगा खेळता खेळता पडलाय, त्याला दुखापत झाली. छोटासा मुलगा आहे, भले तोंडाला लागलं, थोडंसं रक्त आलं असेल, परंतु लक्षात ठेवा इतक्या कमी वयामध्ये क्रिकेटच्या मैदानावरती रक्त सांडलं. आणि जेव्हा जेव्हा खेळाच्या मैदानावरती रक्त सांडलं ना, इतिहास घडलं. अनिल कुंबळेचा इतिहास सर्वांना आठवतोय. जबडा तुटला होता परंतु देशासाठी खेळला, लढला. ब्रँडन मक्केलमचा देखील तुम्ही व्हिडिओ पहा. खेळता खेळता नाक फुटलं होतं परंतु ब्रेटलीच्या गोलंदाजीवरती तरी देखील तो शेवटचा सामना जो सुरू आहे आता, सेकंड इनिंग संपल्यानंतर साहजिकच बक्षीस समारंभ देखील केला जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंना, प्रेक्षकांना आणि सर्व मित्रपरिवारांना विनंती असणार आहे आपण कुठेही जायचं नाहीये. साहजिकच सर्व कालपासून जे आमची क्रीडा रसिक आणि गर्दी इथे आपण पाहतो, कारण क्रिकेटचे दर्दी आहेत. युवराज सिंगचा इतिहास देखील सर्वांना आठवावा लागेल. कॅन्सरग्रस्त खेळाडू होता. अगदी विश्वचषकामध्ये रक्ताच्या उलट्या करत करत त्या खेळाडूने आपल्या देशासाठी चषक आणला. तशाच प्रकारची कामगिरी इथे देखील मला वाटतं आपल्या संघासाठी खेळाडू करणार आहेत, लढणार आहेत, भिडणार आहेत, झुंजणार आहेत. विरोधी संघाला काटेकी टक्कर देणार आहेत. 63 बनवल्या गेल्यात, 64 धाब्यांची गरज असेल. तर पंचांचा इशारा पुन्हा एकदा असेल. लेट्स प्ले करूया डाबाला सुरुवात. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय शंकर अरुचमी, नॉन स्ट्राईक एंड वरती तुषार फाळके, प्रणिल मिस्त्री गोलंदाजी मार्कवर. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. चला वाजू या दोन्ही टीम साठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. चला गोलंदाजाने तयार व्हायचं, रेडी व्हायचं. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या ठिकाणावरती, परफेक्ट ब्लॉक होल. पहिल्या चेंडूवरती क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र या ठिकाणी आपण पाहिलं तर वापरलं. आपल्या ताफ्यातून एक यॉर्कर नावाचा तीर जो नक्कीच गोलंदाजाने काढलाय फलंदाजाच्या विरोधामध्ये. यावेळेस मात्र चेंडू काय खेळावे, झेल होईल का? हो, प्रयत्न सुरेख होता परंतु शंकर अरुचमी सारख्या फलंदाजाचा झेल जेव्हा जेव्हा हवेत उडेल ना, तुम्हाला झेल मात्र टिपायचं. कारण पहिल्या मॅच पासून आपण शंकर अरुचमीची फलंदाजी पाहतोय आणि तुषार यांची देखील चांगली साथ त्यांना मिळते. साहजिकच खेळपट्टीची साथ गोलंदाजाला देखील मिळाली तर विरोधी संघावरती कदाचित मात होऊ शकते. परंतु पाहूया कोण कोणावरती पडेल भारी, कोण सादर करेल.
फायनलची दावेदारी. यावेळेस बॅटचा फेस फक्त ओपन केला, आवाज आला, चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. हा, चर्चा भरपूर आहे, परंतु आयुष्यामध्ये या चेंडूनंतर आपण बोलू. यावेळेस देखील स्लॉक स्वीप मिळाली फलंदाजाला, छोटीशी दरार, चेंडू केलाय, चौकारासाठी फरार, 4 धावा. थँक्यू. 10 धावा धबल का वरती. घुटना टेक और चौकार देख. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी. पहिल्या सामन्यापासून मी सांगितलं शंकर अरुचमी हा फॉर्म मध्ये, रिव्हर्स असो, स्लॉक स्वीप असो, लॉफ्टेड स्ट्रोक्स असो, सर्वच्या सर्व शॉट सिलेक्शन त्याच्या बॅटिंग शैलीमध्ये. दहा धावा धबल का वरती आहेत. आणि इथे काय, हो 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 हो, कहानी में ट्विस्ट. बिग विकेट गॉन, बड़ी मछली जाल में लेनी होगी हर हाल में. विकेटचं पतन. थँक्यू. आता असं म्हणावं लागेल की एखाद्या मोठ्या वटवृक्षाच्या खोडावरती वार केलं गेलं, कारण सर्वात महत्वाचा मोठा फलंदाज इथे गारद, समोरच्या संघाचा सेनापती कुठेतरी घायल होते. परंतु लक्षात ठेवा, तुषार फाळके अजूनही बॅटिंग क्रीजवरती सज्ज आहेत. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू देसाई ना, राजू देसाई नवीन. अच्छा, गीत आहे, गीत राजू देसाई, माफ करा, पूर्ण नाव आपण नक्कीच कळवतोय. गीत नाव आहे, तर नाव गीत आहे तर चौकाराची गाणी गावी लागतील. यावेळेस बॅकफुटवरती गेले, गॅप त्या ठिकाणी शोधला जातो, स्टंप टू स्टंप केली जाणारी गोलंदाजी, स्टंपकडे थ्रो, परंतु एक धाव मात्र पळून काढली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धफलकावरती देखील आपण पाहतोय 51 का 11 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. फक्त विनंती असताना नवीन गोलंदाज थोडीशी आपण घाई करूया, कारण यानंतर बक्षीस समारंभ देखील आपल्याला वेळेवरती आटपायचा, कारण फायनलचा सामना आहे. प्रेशर, दबाव, दडपण प्रत्येक संघावरती असणार आहे, परंतु प्रेक्षकांची शिट्टी वाजवावी लागेल. दोन्ही संघ तगडे ताकदवर आहेत, यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. परंतु विजयाचा डंका वाजवला तर विजयाचा गुलाल आपणच उडवणार, हा देखील विचार आपल्या मनामध्ये ठामपणे ठेवणं गरजेचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाजाचं नाव आपण पाहिलं, अमोल धनवटे. अरे, काहीच करेक्शन नाही, साहजिकच आहे, नाही हरकत नाही. आमचे अतिरिक्त खेळाडू आता थोडेसे लांब आहेत आणि नाईटच्या लाईट्समुळे काही ना काही थोडा फरक पडतो. चहा घेतला जातो, चहाला कधी कोणी नाही म्हणायचं नाही. दुधामुळे हाडं बळकट होतात आणि चहामुळे नाती, त्यामुळे चहाला नाही म्हणायचं नाही. येस, थँक्यू. यावेळेस देखील आपण पाहिलं तर पहा, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? हो, प्रयत्न सुरेख होता, प्रयत्न लाजवाब होता आणि रनआउटची संधी. इथे काय इथे संघाचा अजून एक मोहरा टिपला जातोय. तुषार फाळके देखील मैदानाच्या बाहेर. चेंडू हवेत होता, धन्यवाद डीजे, थँक्यू. चेंडू हवेत होता, कॅच निसटली होती, कॅच छुटा, गेंदबाज का दिल टूटा, लेकिन अगले ही पल बल्लेबाज का मुकद्दर रूठा. नजर हटी और दुर्घटना घटी. त्यामुळे धावता पळता थोडं लक्ष ठेवणं जरुरी. रॉंग साईडने गेलं तर आरटीओवाले लगेच बाजूला घेतात. इथे तर पंच आहेत, त्यांनी सांगितलं तुम्ही धावत पळत आले, तुमची नजर नव्हती. हेल्मेटचा काही इश्यू नाहीये, परंतु नजर खेळाडूवरती ठेवणं गरजेचं होतं. धफलकावरती आपण पाहतोय 11 आहेत का 12 आहेत, एक सिंगल आत्ताची, हा 12 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता ओपनर्स आर्गॉन, न्यू बॅटर, नवीन फलंदाज भूषण, लॉफ्टेड स्ट्रोक, गॅप त्या ठिकाणी शोधला जातोय. पंकज, चांगला अंदाज, थोडंसं स्किट होत आहेत, परंतु आपण पाहिलं तर काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, धडपड पडझड. सिंगल तर आली, 13 धावा धफलकावरती आहेत. 22 चेंडूमध्ये 51 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 22 चेंडू 51 धावा. यावेळेस चेंडू हवेमध्ये आणि पंकज, विकेटचं पतन.
ओ युटी आउट, कॅच. चांगला अंदाज. धन्यवाद इजे. डीप मिड विकेटच्या कॉर्नरला आपण मैदानाच्या आतमध्ये एक लाल कलरचा कोन पाहतोय. तिथे पाईपलाईन आहे आणि त्या कोनमुळे मला वाटतं दुपारच्या सत्रामध्ये पंकज पडला होता आणि मी सांगितलं होतं जो पडतो तो घडतो. आणि पडला असल्यामुळे आता त्याची नजर आणि त्याची फिल्डिंग आपण पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंड साठी झालं पाहिजेत. मला वाटतं आमचे आदरणीय नामदेवजी ढाके साहेब देखील उपस्थित आहेत. हा येस, उपमहापौर देखील साहेब होऊन गेलेत आणि त्या सचिनजी चिंचवडे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. साहेबांचं देखील हार्दिक असं स्वागत आहे. आणि ND स्पोर्ट्स हा संघ चर्चित आहे. नामदेव ढाके स्पोर्ट्स फाउंडेशन, सागर दातिरे कंपनी, हा चर्चा आहे त्या संघाची. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता, संपर्क फलंदाजाला मात्र करू दिला गेला नाही. दफलक्यावरती आपण पाहतोय 13 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 20 चेंडू 51 धावा. फलंदाजी करणाऱ्या टीमला इथे मात्र आता पुनरागमन करावं लागेल, कमबॅक करावं लागेल. कारण नेहमी म्हटलं देखील जातं. या चेंडू नंतर आपण बोलूया. यावेळेस बॅटची कडा, ओ हो, आणि झेल मला वाटतं निसटलाय आणि चेंडूने दिशा बदलली. घास के कालीन को चिरती हुई गेंद डीप फाइन लेग की दिशा की ओर जाग बैठी थी, परंतु पंचांचा इशारा काय, आत्ताच्या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा आहेत. 20 चेंडू किती, ओके, काहीचं अपडेशन होईल, तुम्हाला स्कोर कळवलं जाणार आहे. 19 चेंडूमध्ये 49 धावींची गरज आहे. होणार नाही असं नाहीये, क्रिकेटचा खेळ आहे, कधी होत नाही असं होतच नाही. जे दृश्य आता आपल्याला दिसतंय ना, शेवट बदलू शकतो आणि जो शेवट होईल त्या कोणी अपेक्षित केलेलं नसेल. यावेळी देखील फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, अंदाज घेतला जाईल आणि अंदाज त्या ठिकाणी सार्थ ठरलाय. फलंदाज तू चल मैं आया और गेंदबाज ने एक और विकेट अपने टीम के खाते में लाया. विकेटचं पतन. थँक्यू. 18 चेंडूमध्ये 49. होणार नाही असं नाहीये. पाकिस्तानचा संघ जेव्हा समोर होता ना विराट कोहलीच्या, 2 चेंडू राखून आपण तो सामना जिंकलो होतो. अजूनही हारिस रौफ या खेळाडूला विराट कोहलीचे 2 षटकार आठवतात की या भावाने मारला तर कसा. पूर्ण पाकिस्तानचा देश, पाकिस्तान काय पूर्ण जगामध्ये विराट कोहलीची फॅन फॉलोइंग भरपूर आहे. अक्षरशः युट्यूब देखील त्याला परमिशन देत नाही, कारण युट्यूबवरती जर का विराट कोहलीचं नाव आलं तर युट्यूब हॅक, डायरेक्ट बंद. आता धफलक्यावरती 15 आहेत. शेवटचे 18 चेंडू 49 धावींची गरज आहे. क्या होगा, कैसे होगा, क्यों होगा, कब होगा, किसके लिए, लेकिन जो भी होगा मंजूर है खुदा होगा. इथे तुम्हाला संघासाठी विराट कोहली बनावा लागेल. रनों की होली खेलनी पडेगी, तब आपकी झोली में जीत गिरेगी. शेवटचे 17 चेंडू 49 धावींची गरज आहे. ॲक्वा मरीना टीमला इथे लढावा लागेल, संघर्ष करावा लागेल. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. यावेळी देखील लॉफ्टर स्ट्रोक गॅप त्या ठिकाणी शोधला जातोय. डीप मिड विकेटचे खेळाडू धावत पळत येत आहेत, चेंडूवरती ताबा मिळवतील आणि फक्त फलंदाजांना सांगतील तुम्हाला एका धावेवरती थांबावं लागेल. परंतु तुम्हाला जर का या फायनलच्या चषकावरती आपलं नाव कोरायचं असेल ना, तो नहीं चलेगा मेरे दोस्त इक्का दुक्का, जीतने के लिए लगाना पडेगा चौका या छक्का. यावेळी देखील आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला पुश केलं, एकमेकांना मात्र खुश केलं. फेकी थोडीशी भरकटली आहे. जिथे 1 होते तिथे 2 आले, जिथे 2 असतील तिथे 2च राहतील, कारण तिसरा धाव मिळणार नाही. डीप मिड विकेटच्या खेळूचा चांगला अंदाज आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो, पुन्हा एकदा. यावेळेस मला वाटतं फलंदाज एकमेकांना चांगला कॉल देण्यामध्ये असमर्थ ठरले आणि मैदानाच्या बाहेर 5वा गडी देखील ॲक्वा मरीना वॉरियर्स टीमचा जाणार आहे. ही फायनलची मॅच होती, परंतु अपेक्षा होती की काहीशी झुंज पाहायला मिळेल. परंतु पारडा आतापर्यंत मी म्हणेल आपल्या टीमचं नाव काय, नम्रता ग्लोरिया टीमच्या गोलंदाजांचा आतापर्यंत जड. इरफान भाई, आखिर की 16 गेंदों में 48, क्या कहोगे? आखिर की 16 गेंदे हैं तो कुछ भी कहा जा सकता है. कैसा कि लास्ट टाइम पे जो अंतिम जो ओवर हुआ था उसके अंदर 3 गेंदों में 3 छक्के लगाए थे और चौका लगाया था, इसके लिए स्कोर कार्ड छलांग मारकर 60+ हो गया था. उसी तरीके से हमारे बल्लेबाजों को आत्मविश्वास से बल्लेबाजी करनी होगी. अगर आप आत्मविश्वास से बल्लेबाजी करेंगे तो आप मैच के अंदर बने रहेंगे.
इक्का दुक्का नहीं, चौका छक्का लगाना पड़ेगा आपको अगर मैच जीतना हो तो। फिर गेंदबाजों के ऊपर हावी होना पड़ेगा, बल्लेबाजों को, क्या फिर गेंदबाजों के बल्लेबाजों पर हावी। उठाकर खिलाना चाहते थे, मिस टाइम स्ट्रोक है, बल्ले और गेंद के बीच इतना संपर्क नहीं, गेंद जाती हुई डी विकेट की ओर। मात्र 1 रन मिलता हुआ, इसी एक सिंगल के साथ बढ़ता हुआ स्कोर 18 रन, सॉरी 19 रन। चौदह गेंदे 45 रन, नामुमकिन सी कोई बात नहीं, क्योंकि आप एक बड़ा ओवर कन्वर्ट करना होगा आपको। कदमों का इस्तेमाल किया था, गेंदबाज ने पढ़ लिया था कि बल्लेबाज थोड़ा सा चहलकदमी करेंगे, लेकिन उसके बाद थोड़ा सा गेंद को रिलीज करते समय थोड़ा सा गेंद को हाथ को झटका था, थोड़ा सा गेंद को पीछे की, और मात्र 1 रन मिलता हुआ, इसी रन से बढ़ता हुआ स्कोर 20 रन। सेम ऐसा ही स्कोर था यहाँ पर लास्ट टाइम जब बल्लेबाजी कर रही थी बल्लेबाजी की टीम, एक 7 रन पीछे चलते हुए, लेकिन विकेट ज्यादा खो दी यहाँ पर बल्लेबाजों ने। 13 गेंदे 44 रन। इस गेंद पर एक बड़ा शॉट होना चाहिए, इस गेंद पर एक बड़ा शॉट, और यहाँ पर विकेट कीपर से थोड़ी सी गलती होती हुई, और गेंद जाती हुई सीधा सीमा रेखा की ओर करीब करीब, और पहला रन पूरा होता, दूसरा रन के लिए दौड़ते हुए दूसरा रन भी पूरा होता हुआ। क्या कहोगे सर आप, आने वाले 12 गेंदों खेल बचा है, 12 गेंदों में चाहिए 42 रन। आत्ताचा जो प्रयत्न खेळूने केलाय चेंडू अडवण्यासाठी पायाच्या साहाय्याने, मला वाटतं लवकरच दीपक भाऊ फुटबॉलची देखील स्पर्धा करावी लागेल. फुटबॉलचं स्किल देखील खेळाडू दर्शवतात. हा शेवटचे 12 चेंडू आणि 42 धावींची गरज आहे. इथून देखील सामन्यामध्ये कमबॅक करता येतं. 3 षटकाचा खेळ संपलाय, 22 वरती 5 आतापर्यंतची स्थिती. परंतु या चित्राला बदलता येतं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सांगू शकत नाही. क्रिकेटचा इतिहास आहे, गुगलवरती युट्यूबवरती सर्च करू शकतो आपण सर्वजण. एका चेंडूमध्ये 286 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 286. आता विचार हा पडला असता त्या फलंदाजांचं काय झालं असेल, आणि त्याही 286 पळून काढले गेलेत. यावेळेस कॅच छोटा, झेल इथे देखील निसटलाय, झेल इथे देखील निसटलाय. आणि आपल्या रावेत परिसरातील देखील बरेचसे खेळाडू चांगले आहेत. मग ते सोसायटी प्रीमियर लीग मधील असो किंवा पिंपरी चिंचवड परिसरातील किंवा आपल्या रावेत क्रिकेट क्लब रावेत क्रिकेट क्लब रावेत सर्व संघ सर्व खेळाडू आमच्या चांगल्या ओळखीचे. त्यामध्ये आमचे आकाश भाऊ असतील, सुनील भाऊ असतील, श्रीकांत भाऊ असतील. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आणि आत्ताचा अंदाज देखील आपण पाहतो लॉंग ऑफच्या खेळाडूच्या माध्यमातून सुरेख. इथे देखील आपण पाहिलं तर सिंगल डबल्स वरती काम. आता 10 चेंडूमध्ये 40 धावींची गरज आहे. सर्वच्या सर्व चेंडूंवरती प्रहार करावे लागतील. यावेळी देखील अगदी आपण पाहिलं तर दिशा दर्शवली, स्लाइड केलं चेंडूला, दिशा बदलली चेंडूने, इंडिकेटर दिलं खेळाडूला. आणि आपण पाहिलं तर 3 खेळाडू त्या ठिकाणी धावत पळत जातील आणि बनतील 3च्या 3 ही भावंड. तिथे दर्शक बनतायत दिवाणे 4 धावा. अजूनही मॅच ऑन आहे, कारण नेपाळ सारख्या देशाचा एक खेळाडू होता, त्याने 9 चेंडूमध्ये 50 बनवल्यात. इथे तर केवळ 9 मध्ये 36 आहे. बरोबर ना? यावेळी गोलंदाजाने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी हळूवार पद्धतीने हा चेंडू अडवला. आता काहीसा दबावच म्हणावा लागेल फलंदाजांवरती गोलंदाजांनी, कारण शेवटचे 8 चेंडू 36. युवराज सिंग बनावं लागेल, कार्लोस ब्रेथवेट बनावं लागेल, तुम्हाला रिंकू सिंग बनावा लागेल. परंतु गोलंदाज आहेत की इथे मला वाटतं कर्टली एम्ब्रोस, शोएब अख्तर अशा प्रमाणे गोलंदाजी करतात. 7 चेंडू मध्ये 36, 7 चेंडू 36 धावा. एकतर्फी सामना आतापर्यंत तर पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट आहे, सांगू शकतच नाही. एक गोष्ट मी सांगतो, यानंतर सर्वजण हसतीलच. थांबा, हा बॉल पडू द्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा बॅट्समॅनचा चांगला वापर. पंकजने आज कुठल्याही प्रकारे क्षेत्ररक्षणामध्ये चूक केली नाही, कारण एखादं लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा आईवडील 8-10 दिवस किंवा महिन्याभरामध्ये पंडिताकडे जातात भविष्यवाणीसाठी. परंतु क्रिकेटची भविष्यवाणी करणारा पंडित अजून जन्मालाच आला नाही. पंडित जन्माला येईल तेव्हा क्रिकेट कुठेतरी असं म्हणूया की फिकं पडेल. परंतु क्रिकेटला आपल्या भारतामध्ये तर खेळ म्हणून नाही तर धर्म म्हणून जपला जातो. कारण ज्या दिवशी
सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच टिपला त्या दिवशी मला वाटतं 99 काय 100%च म्हणलं तरी चालेल भारतवासियांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. का तर रोहित शर्मा विराट कोहली सारखे देखील लेजंड्स रडले होते. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस देखील क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एफर्ट चांगला आहे, लाजवाब आहे. कारण प्रत्येक खेळाडू जर का आपण पाहिलं ना तर मैदानावरती सर्वस्व अर्पण जोपर्यंत करणार नाहीत तोपर्यंत विरोधी संघाला पराभवाचं दर्पण दाखवू शकणार नाहीत. यावेळी देखील लॉफ्टर स्ट्रोक आपण पाहतोय. जमिनी समांतर फटका. दोन्ही खेळाडू त्यांनी धावत पळत जातील आणि पुन्हा एकदा पहा दीपक भाऊ अजून एक फुटबॉल स्किल पाहायला मिळाला. पायाच्या साहाय्याने चेंडू अडवला जातोय आणि धाफलक्यावरती आपण पाहतोय 32. आता 32 वरतूनच सांगू शकतो मी तुम्हाला ग्लेन मॅक्सवेल सारखी खेळी करणं गरजेचं होतं. एका बाजूने विकेट्स पडत होत्या. ऑस्ट्रेलिया संघाचा इतिहास आपण पाहिला. 92 वरती 7 होते. ग्लेन मॅक्सवेल अचानकच मधून आला आणि 210 बनवून बाहेर गेला. डायरेक्ट मॅचच घेऊन गेला. तसा संघर्ष इथे करणं जरुरी होतं. आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा जमिनी समांतर फटका. शेवटचे 3 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. आता फक्त ट्रॉफी पर्यंत नजर पोहोचली आहे. काही वेळानंतर ती ट्रॉफी उचलली जाईल. नम्रता ग्लोरिया टीम कडून. कारण इथे देखील आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण आणि बॅटिंग टीम कडून आपण पाहिलं तर आतापर्यंत संघर्ष जो पाहायला मिळतो ना त्यामध्ये एकही षटकार आला नाही. शेवटी क्रिकेट आहे. इट इज पार्ट ऑफ द गेम. यावेळेस देखील फटका फसलाय. बहुतेक गोलंदाज पाहत राहतील कारण शेवटला मला वाटतं जवळ आलाय. कोण आला कॅचला? प्रणील. आज प्रणीलच आहे सगळीकडे. आज फक्त अरे माफ करा प्रणीलच्या टीम मधील खेळाडूने घेतला असं तर बोलू शकतो ना. सर्व आपलेच खेळाडू आहेत आणि आता मला वाटतं ऐतिहासिक कामगिरी. माननीय श्री दीपक भाऊ मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त जी स्पर्धा आपण पाहतो सोसायटी प्रीमियर लीग क्रिकेटचा धगधगता थरार या स्पर्धेचा फायनल सम्राट. चला टाळ्या मला वाटतं वाजवतच राहू. आता दोन्ही टीमसाठी आपण वाजवत राहू. आणि मॅच मात्र इथे हो लहान मुलं सुरू झाली. हा जायचं कोणीही नाहीये. यस दोन्ही टीम्स चांगले खेळलात. टीमला विनंती आहे की त्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. इथे लगेच दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. फटाक्याची जोरदार आतिषबाजी. टीमला विनंती आहे की त्यांनी ग्राउंडच्या बाहेर यायचं आहे. टीम ग्राउंड खाली करायचं आहे आपल्याला. सगळ्यांना विनंती आहे की बाहेर या. हा चला सर्व खेळाडू एन्जॉयमेंट होणार आहे परंतु सर्व टीम्स चांगल्या खेळत. सर्व खेळाडू जितके पार्टिसिपेट होते महिलांची देखील टीम होती सर्व चांगले खेळला. हा सेलिब्रेशन होते. डीजे धन्यवाद. डीजे थँक्यू. डीजे तुम्हाला मी थांबवतोय. डीजे थांबवतोय. आता सर्व खेळाडू सर्व टीम्स सर्व प्रेक्षक राजे मित्रपरिवार महिला भगिनी आणि लहान लहान मुलं सर्वांना विनंती असणारे आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपल्याला आटपायचा आहे. त्यामुळे आता विनंती करतो सर्वजण मुख्य व्यासपीठाच्या जवळ या. आणि विनिंग टीम नम्रता ग्लोरिया विनंती तुम्हाला असणार आहे तुम्ही देखील ॲक्वा मरीना टीमसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्या समोर उपविजेता नसेल ना हा स्टम्प्स आणि बेल्स तिथे ठेवा. स्टम्प्स आणि बेल्स परत तिथे ठेवा. स्टम्प्स आणि बेल्स तिथेच ठेवा कारण ती मैदानाची नक्कीच संपत्ती आहे आणि या मैदानाला देखील वंदन असेल कारण एक चांगले खेळाडू चांगला संघ इथे जिंकतोय आणि आपल्या ग्राउंड्समनचं देखील खरंच कौतुक असेल. संपूर्ण मेंटेनन्स जी मैदानाची कमिटी असेल त्यांचं देखील कौतुक असेल. सगळ्या प्लेयर्सला प्रेक्षकांना विनंती आहे की सगळ्यांनी इथे स्टेजच्या समोर जमायचं आहे. खूप छानसा असा सामना इथे झालेला आहे. प्रणील मिस्त्री प्लेयर ऑफ द मॅच. कदाचित ही तिसरी प्लेयर ऑफ द मॅच प्रणील मिस्त्री घेतो आहे. खूप खूप
कॉंग्रॅच्युलेशन. तिसरी प्लेअर ऑफ द मॅच, चौथी प्लेअर ऑफ द मॅच प्रणिल मिस्त्री इथे घेतोय. अभिनंदन. लवकरात लवकर प्रणिल मिस्त्री इथे यायचं. पांचवा बार, सॉरी 5 बार प्रणिल मिस्त्री ने यहाँ पे प्लेयर मैन ऑफ द मैच लिया हुआ है. कॉंग्रॅच्युलेशन. मी प्रणिल मिस्त्रीला विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. सन्मान सामनावीर घ्या. जोरदार टाळ्या. खूप छानसे सामने इथे आपल्याला बघायला मिळालेले आहे. प्रणिल मिस्त्री याचं खूप खूप अभिनंदन. 5 वेळा त्याने सामनावीरचा मान पटकवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. यानंतर हे भव्य दिव्य सामने श्री दीपक मधुकर बोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे भरवले होते. सिल्वर लँड रेसिडेन्सी फेज 3 हे या सामन्याचे आयोजक होते टुर्नामेंटचे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले श्री नामदेवजी डाके, मी यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द इथे. अच्छा ठीक आहे. मी श्री दीपक मधुकर बोंडवे यांना विनंती करतो की त्यांनी या सामन्याबद्दल, या टुर्नामेंटबद्दल आणि ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीबद्दल 2 शब्द बोलावे. मी श्री दीपक बोंडवे यांना विनंती करतो. सर्व सोसायटी धारक आणि क्रिकेट खेळाडू यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या चांगल्या पद्धतीने सर्वांनी एन्जॉय केला आणि कोणताही वाद किंवा काही असा अनुचित प्रकार घडला नाही. सर्वांनी चांगल्या प्रकारे एन्जॉयमेंट केली. आज या ठिकाणी आपल्या रावेतकर सोसायटीधारक यांच्यासाठी मी माझ्या वाढदिवसानिमित्त फुल पिच ग्राउंडच्या मॅचेस भरवल्या त्या आणि ह्याचं सर्व नियोजन हे GK फेज 3 सोसायटीचे सर्व सभासद यांनी आयोजन केलं होतं आणि त्यांनी खूप छान प्रकारे आयोजन केलं आणि हे आपलं पहिलेच वर्ष आहे. जरी काही चुका अनफॉर्च्युनेटली झाल्या असतील तर मी त्यांच्या वतीने तुम्हाला माफी मागतो आणि अशाच पद्धतीने आपण इथून पुढे असेच क्रिकेटचे सामने घेणारे त्याच्यात सहभागी होऊन एन्जॉयमेंट करा. आणि मी सर्वात जास्त धन्यवाद व्यक्त करतो की माझ्या महिला भगिनीचे की त्यांनी एवढा हट्ट धरला होता की फुल पिचच क्रिकेट सामने खेळायचे. 2च सामने आले पण ते म्हणले नाही आम्हाला तेच खेळायचे. आम्ही त्यांना म्हणलो तो एक दिवस सेपरेट देतो किंवा हाफ पिचचे देतो पण नाही ऐकलं मला त्यांनी. शेवटी त्यांनी त्यांचा निर्णयावर ठाम होत्या आणि त्यांनी ते सक्सेस करून दाखवलं. मी माझ्या भगिनींचं मनापासून धन्यवाद करतो की रोनाल्ड गेटवे आणि सिल्वर गार्डन याच्या सर्व भगिनी यांनी खूप छान प्रकारे खेळल्या आणि सर्व विजयी टीमचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर माननीय उपमहापौर सचिन चिंचवडे बोलतील. दीपक भाऊंच्या वाढदिवसानिमित्त असलेल्या या क्रिकेटच्या बक्षीस वितरण समारोहानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. सर्वप्रथम आहे रनर अप सेकंड प्राइज वुमन्स टीम रुनाल गेटवे. सगळ्या पूर्ण टीमनी वर यायचं आहे. सन्मान चिन्ह सगळ्यांनी वरतीच थांबायचं आहे. सन्मान चिन्ह आणि रनरअपची ट्रॉफी आणि रोख रक्कम 4,444 रुपये हे रुनाल गेटवे यांना इथे देता येणार आहे. रनरअप टीमला विनिंग ट्रॉफी मी नामदेवजी ढाके यांना विनंती करतो. सन्मान चिन्ह इथे देताना एकदा जोरदार टाळ्या थांबू नका. खूप छान प्रदर्शन इथे क्रिकेटचं केलेलं आहे.
सन्मान चिन्ह प्राप्त करताना इथे वुमन्स टीम रुणाल गेटवे, कोणी जाऊ नका. रनरअपची ट्रॉफी तुम्हाला स्वीकारायची आहे. एक एक करून फोटो काढून एका साईडला थांबा, जाऊ नका कोणी कुठे. तुम्हाला रनरअपची ट्रॉफी स्वीकारायची आहे. एकदा जोरदार गर्जत म्हणा, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सॉरी, माझा आवाज थोडा बसलेला आहे, पण तुमचा येऊ द्या. दे सगळ्या टीमनी इथे थांबायचं आहे. खूप छान खेळाचं प्रदर्शन इथे सगळ्यांनी केलेलं आहे. क्रिकेटचे सामने आपण इथे भरवले होते श्री दीपक मधुकर भोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त, आणि हे खूप छानरित्या पार पडलेले आहे. सगळ्या टीमचे, सगळ्या सहकाऱ्यांचे, सगळ्या टीम प्लेयरचे मी इथे खूप खूप धन्यवाद करतो. आणि काही चुकलं असेल तर माफ करा. आयोजक टीमकडून काही चुकलं असेल, काही कोणत्या बाबतीत त्रास झाला असेल तर क्षमस्व. आहे ना, रेडी आहे. ट्रॉफी, रनरअपची ट्रॉफी मी कॅप्टन डॉक्टर पल्लवी यांना विनंती करतो की त्यांनी रनरअपची ट्रॉफी घ्यायची आहे. आणि रोख रक्कम 4,444 रुपये ही स्वीकारायची आहे. एकदा जोरदार टाळ्या वुमन्स टीम साठी. त्यांनी इथे खूप छान कामगिरी केली. थोड्याशा फरकाने ते हारलेले आहेत, पण खूप छान कामगिरी इथे केलेली आहे. आता मी विनिंग टीमला आमंत्रित करतो. विनिंग टीमनी इथे यायचं आहे. सिल्वर गार्डनिया विनिंग टीम, मी विनंती करतो की सगळ्यांनी मंचावर यायचं आहे. सिल्वर गार्डनियासाठी जोरदार टाळ्या. त्यांनी ही मॅच इथे जिंकलेली आहे. कोमल सैनी यांच्या छान प्रदर्शनामुळे सिल्वर गार्डनिया इथे जिंकू शकले. सगळ्या वुमन्स टीमला विनंती करतो मी, विनिंग टीमला, की सगळ्यांनी चला एक एक करून ट्रॉफी, सन्मान चिन्ह एक एक करून स्वीकारा. साईडला वा थोडे. सन्मान चिन्ह प्राप्त करताना सिल्वर गार्डन या टीम. कोमल सैनी यांनी खूप छान खेळाचं प्रदर्शन इथे केलं आणि त्यांच्या जीवावर सिल्वर गार्डन या इथे जिंकलेली आहे. सामनावीर म्हणून त्यांना पुरस्कृत सुद्धा केलेला आहे. चला पटापट चला. सन्मान चिन्ह प्राप्त करायसाठी आपल्याला अजून बऱ्याच ट्रॉफ्या द्यायच्या आहेत. टीम जाऊ नका, थांबून राहा. तुम्हाला विनिंग ट्रॉफी आणि विनिंग प्राइज सुद्धा द्यायचा आहे. लवकर लवकर चला. वुमन्स टीमच्या चेहऱ्यावर आनंद. सिल्वर गार्डन या जिंकलेले आहे. ट्रॉफी स्वीकारताना सिल्वर गार्डन या टीम.
जोरदार टाळ्या, टाळ्या थांबू नका. विनिंग ट्रॉफीसाठी कॅप्टननी आणि सगळ्या टीमनी समोर यायचं आहे. विनिंग ट्रॉफीसाठी आणि प्राइज मनी, रोख रक्कम. विनिंग ट्रॉफी घ्या. हा, मागे थांबलेल्या प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी साईडला या. आतमध्ये मॅच सुरू होत आहे. एक 10 मिनिटांनी मॅच सुरू होत आहे. मी विनंती करतो की रोपच्या बाहेर या, थोडं समोर या थोडं. विनिंग ट्रॉफी आणि रोख रक्कम 7,777 रुपये. एकदा जोरदार टाळ्या सिल्वर गार्डन यासाठी, वुमन्स टीम साठी. यानंतर मी अंपायरला विनंती करतो, अंपायर कमेंटेटर यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय सन्मान चिन्ह प्राप्त करण्यासाठी. हॅलो, ऑर्गनायझर GK सिल्वरलँड फेज 3 यांनी उत्कृष्ट रेषा आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचा इथे सत्कार होत आहे. पक्षनेते नामदेवराव डाके यांच्या हस्ते व उपमहापौर सचिन दादा चिंचवडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे. तरी ज्यांनी ऑर्गनाइज केले त्या सर्वांनी स्टेजवरती यायचंय. ऑर्गनायझर सर्वांनी स्टेजवर यायचंय. GK सिल्वरलँड फेज 3. चला चला लवकर चला. सर्वांनी 1 बाय 1 वैभव देशमुख यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. तरी जे आयोजक आहेत त्यांनी सन्मान चिन्ह याचा स्वीकार करायचा आहे. उत्कृष्टरित्या पहिल्याच वर्षाच्या स्पर्धा या चांगल्या तऱ्हेने आयोजन केल्यात. थोडेफार काही किरकोळ घटना झाल्यात पण त्या त्यांनी सावरून घेतल्या आणि जी फुल बीचची जी स्पर्धा आहे त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या इथे पार पाडली, त्याबद्दल त्यांचं सन्मान चिन्ह देऊन सत्कार होत आहे. तरी आयोजन मधले सर्व खेळाडू इथं उपस्थित व्हा, त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. यानंतर भव्य फुल स्पीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा 2024 श्री दीपक भाऊ मधुकर बोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त जी आयोजित केली होती त्यांचे चतुर्थ, तृतीय, द्वितीय आणि प्रथम पारितोषिक वितरण होणार आहे. तरी कोणी मैदानावरून जाऊ नये. टाळ्या वाजवून आयोजक टीमचा प्रोत्साहित करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून आयोजक टीमला प्रोत्साहित करायचं आहे, जेणेकरून पुढच्या वर्षी याच्या दुप्पट संघ इथे सामील होतील आणि अतिशय उत्कृष्टरित्या हे आयोजन केले जाईल. हॅलो, हॅलो, हॅलो. अंपायर, सगळ्या अंपायरला कमेंटेटरला विनंती आहे की सगळ्यांनी समोर वरती यायचं आहे, सन्मान चिन्ह प्राप्त करायचे आहे. त्यांनी पण खूप छान कामगिरी इथे केलेली आहे, कंटिन्युअस बोलून आणि अंपायरकी करून.
लवकर घ्या. चला लवकर करूया. फायनल मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट स्वीकारताना प्रणिल मिस्त्री. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रणिल मिस्त्रीला सायकल आणि ट्रॉफी देण्यात येत आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट प्रणिल मिस्त्री. जोरदार टाळ्या प्रणिल मिस्त्रीसाठी. प्लेयर्सला विनंती आहे, वुमन्सला विनंती आहे की प्लीज ग्राउंडच्या बाहेर या, त्यांना सामना सुरू करायचा आहे. तुम्ही प्लीज रोपच्या बाहेर या. ट्रॉफी आणि सायकलचा मान पटकवताना ट्रॉफी दे ना. धूळ आहे ना सकाळपासून. दे थांब 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 होऊ दे होऊ दे. प्रणिल मिस्त्री यांनी खूप छान खेळाचं प्रदर्शन इथे केलेलं आहे आणि कोणी कुठे जाऊ नका, तसेच उभे राहा, कारण प्रणिल मिस्त्री याला बेस्ट बॅटरचा सुद्धा सन्मान इथे मिळतो आहे. प्रणिल मिस्त्री बेस्ट बॅटर बेस्ट बॅटर सामनावीर आणि 5 वेळा मालिकावीर, सॉरी सामनावीर, 5 वेळा सामनावीर आणि 1 वेळा मालिकावीर असा बहुमान इथे पटकवताना प्रणिल मिस्त्री चौफेर कामगिरी करताना जोरदार टाळ्या ग्राउंड मधून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या प्रणिल मिस्त्रीसाठी. यानंतर बेस्ट बॉलर तुषार खोडके ॲक्वा मरीना. तुषार खोडके ॲक्वा मरीना बेस्ट बॉलर. ॲक्वा मरीना बेस्ट बॉलर तुषार खोडके. चला लवकर. कॉंग्रॅच्युलेशन प्रणिल मिस्त्री फॉर विनिंग सायकल. बेस्ट बॉलर तुषार खोडके ॲक्वा मरीना टीम. जोरदार टाळ्या ॲक्वा मरीना टीमनी वाजवायचे आहे आणि बाकी यानंतर झालं 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 आता हे 4च राहिलं. झालं 4च राहिलं, बस एवढंच राहिलं. यानंतर इथे 4थ्या स्थानावर जी टीम आलेली आहे त्यांना मी इथे आमंत्रित करतो. 4थ्या स्थानावर सेरेनिटी स्पार्टन्स सोसायटी 4था बहुमान पटकवलेला आहे इथे सेरेनिटी स्पार्टननी. यांना विनिंग ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,555 रुपये एवढी रक्कम इथे देण्यात येणार आहे. श्री दीपक मधुकर बोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हे भव्य क्रिकेटचे आयोजन केलेले होते फुलपिच आणि ते अतिउत्साहात सगळ्या सोसायटी धारकांनी भाग घेतला होता. चौथ्या स्थानावर विनर टीम आहे सेरेनिटी स्पार्टन्स सेरेनिटी सोसायटी. लवकर घ्या. विनिंग ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,555 रुपये समर्थ सेरेनिटी स्पार्टन्सला देण्यात येत आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. यानंतर थर्ड विनर ऑफ द टूर्नामेंट इज सिल्वरलँड सुपर जायंट्स. सिल्वरलँड फेज 1 3ऱ्या क्रमांकावर आलेली आहे आणि त्यांना विनिंग ट्रॉफी
आणि रोख रक्कम 7,777 रुपये मिळतात आहे. एकदा जोरदार टाळ्या सिल्वरलँड फेज 1 साठी. मोर्या. सिल्वरलँड रेसिडेन्सी फेज 1 यांनी इथे तिसरा मान पटकावलेला आहे. आता मेन 2 ट्रॉफीज इथे उरलेले आहे. रनर अप टीमला मी विनंती करतो की त्यांनी प्राइज मनी आणि ट्रॉफीसाठी यायचं आहे. ॲक्वा मरीना टीमला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. रनर अप ॲक्वा मरीना खूप छान खेळाचं प्रदर्शन इथे त्यांनी केलेलं आहे आणि यांना विनिंग ट्रॉफी आणि रोख रक्कम 22,222 देण्यात येत आहे. मी सगळ्यांना विनंती करतो टीमला की त्यांनी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. रनर अप टीमची ट्रॉफी स्वीकारायची आहे. सगळ्यांनी फोटोसाठी रेडी राहायचं आहे. बच्चों को सामने बिठा दो. बच्चों को सामने बिठा दो. विनिंग ट्रॉफी इथे रनर अप ट्रॉफी इथे स्वीकारताना ॲक्वा मरीना प्राइज अमाऊंट आहे 22,222. जोरदार टाळ्या. रे नाउ विनर ऑफ द टूर्नामेंट. विनर ऑफ द टूर्नामेंट ज्याची आपल्याला प्रतीक्षा होती. विनर ऑफ द टूर्नामेंट नम्रता ग्लोरिया. जय श्रीराम. जय जय श्रीराम. नम्रता ग्लोरिया या टूर्नामेंटची विनर आहे. त्यांनी खूप छान असं प्रदर्शन इथे केलेलं आहे आणि त्यांच्याकडे हुकमी इक्का होता. प्रणील मिस्त्री या हुकमी इक्क्यामुळे नम्रता ग्लोरिया यांना पहिल्या प्राइजचा मान मिळाला आहे. विनिंग ट्रॉफी आणि प्राइज अमाऊंट 33,333 रुपये. समोर या थोडे. अंधार येतो. अंधार समोर या. तुमच्या चेहऱ्यावर अंधार येतोय. चेहऱ्यावर अंधार येतोय. समोर. हा बस. आता काढा. फोटो काढा. विनिंग प्राइज 33,333 रुपये आणि महादेव महादेव. जय जय शिवाजी. जय शिवाजी. जय श्रीराम. खूप खूप अभिनंदन. जोरदार टाळ्यांनी विनिंग ट्रॉफीचं. आता माझी सगळ्या विनिंग टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. विनिंग टीम कॅप्टन. विनिंग टीम कॅप्टन. विनिंग टीमचे कॅप्टन कोण आहे? सेलिब्रेशन होऊ द्या. विनिंग टीम कॅप्टन. विनिंग टीम कॅप्टन कोण आहे? अमोल धनवडे. अमोल धनवडे विनिंग टीम कॅप्टन. मी अमोल धनवडेला विनंती करतो की त्यांनी 2 शब्द इथे बोलायचं आहे. सगळ्या कार्यक्रमाबद्दल आणि त्याच्या विक्ट्रीबद्दल 2 शब्द अमोलला विनंती करतो मी की त्यांनी बोलायचं आहे. हॅलो. नमस्कार. नमस्कार मित्रांनो.
नमस्कार मित्रांनो, सर्व मान्यवरांचे आभार. ज्यांनी ही स्पर्धा आयोजित केली त्यांचे पण आभार. ज्यांनी आम्हाला इथं खेळायला चान्स मिळाला, जेणेकरून आम्ही ही स्पर्धा जिंकली. आज ही स्पर्धा जिंकण्यामागं आमचे मित्र संतोष आप्पा भोंडवे आणि दीपक भाऊ भोंडवे यांचा खूप मोठा हात आहे. कारण की त्यांनी आम्हाला रोज प्रॅक्टिससाठी ग्राउंड दिलं आहे चंद्रभागा कॉर्नर येथे. त्याबद्दल मी भाऊंच्या मनापासून आभार व्यक्त करतो की भाऊ तुमच्यामुळे हे सक्सेस झालं. आज तुमच्यामुळे ट्रॉफी आली आणि इथून पुढे जे काही ट्रॉफी मिळतील त्या तुमच्यामुळेच मिळणार आहे सर्व गोष्टी. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि ज्यांनी आयोजन केलं त्या आयोजकांचे मनापासून आभार, कारण की त्यांनी खूप छान प्रकारे नियोजन केलं, सगळं व्यवस्थित सर्व मॅच वगैरे भरवल्या. त्यांनाही काही मदत लागली पुढच्या वेळेस तर आम्ही तुमच्यासाठी मदतीला येऊ. आम्हाला काही सांगा काय असलं तर. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. 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 असंच प्रेम राहू द्या कायम आणि इथून पुढे असेच आपण मॅचेस भरवत राहू. जय श्रीराम. जय श्रीराम. भारत माता की. भारत माता की. हॅलो, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आणि 5 वेळा सामनावीर प्रणिल मिस्त्री, मी याला विनंती करतो की त्याने 2 शब्द बोलायचे. बाकी टीम ग्राउंड मध्ये जेवढे पण लोक आहे, मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी थोडं बाहेर या. मॅच सुरू होत आहे इथे. नाही नाही थांब, लाईट बंद करून तुम्हाला राहिले ना असे आले नारळ द्यायचं. हे ते घ्या इकडे. चला आता लाईट बंद झाला की नाही ना, बाहेर येऊ की आपण. सुरू व्हायचं ना लावून. हॅलो, GK सिल्वरलँड फेज 3 यांनी जे उत्कृष्टरित्या आयोजन केलंय त्याबद्दल श्री दीपक भाऊ मधुकर बोंडवे यांच्यातर्फे संपूर्ण आयोजक टीम इथे सत्कार करण्यात येत आहे. तरी सर्वांनी स्टेजवरती यायचंय. आयोजक टीम GK सिल्वरलँड फेज 3. लाईट बटन आहे. लाईट लावा, लाईट इथली. हॅलो, 1-2 मिनिटं लाईट चालू करा. श्री दीपक भाऊ मधुकर बोंडवे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य फुल स्पीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा 2024 वर्ष पहिले उत्कृष्टरित्या आयोजन केल्याबद्दल GK सिल्वरलँड फेज 3 मधील सर्व आयोजक टीमचं इथे सत्कार होत आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहित करायचंय. उत्कृष्टरित्या आयोजन केल्याबद्दल सर्वांतर्फे सर्व क्रिकेट टीम, खेळाडू, प्रेक्षक यांच्या वतीने त्यांचं